मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत भारतनगर परिसरामध्ये अवघ्या 5 वर्षाच्या बालिकेचा विनयभंग केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। या प्रकरणातील आरोपी देखील नाबालिग असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पोलिसांकडून तातडीने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। घटनेची माहिती मिळताच बालिकेच्या नातेवाईकांनी मुंबई नाका पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली। दरम्यान पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही अफवा, व्हायरल मेसेजेस किंवा अप्रमाणित माहितीकडे दुर्लक्ष करण्याचं आवाहन केलंय। प्रकरणाचा पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे। संविधान न्यूज, नाशिक। आज दुपारी साधारणतः 2 ते 2:30च्या सुमारास मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये भारतनगर या एरियामध्ये अशी तक्रार प्राप्त झालेली आहे की एक अल्पवयीन मुलगा तिच्या घरामध्ये घुसला तिच्या बाबतीमध्ये जबरदस्ती तिची साडी फेडण्याचा तिने प्रयत्न केला। त्याच्यानंतर तो मुलगा तिथं पडला आणि त्याच्यानंतर त्या लहान मुलीला पण त्यांनी छेडण्याचा प्रयत्न केला। अशी एक घटना दुपारी घडलेली आहे। तर त्या संदर्भामध्ये मुंबई नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जो अल्पवयीन मुलगा आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील प्रोसेस मुंबई नाका पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे। ह्या बाबतीमध्ये लहान मुलीवरती अत्याचार झाल्याच्या बाबतीमध्ये अफवा पसरली होती, पण आम्ही सर्वांना ह्या माध्यमातून सांगतो की असा कुठलाही प्रकार झालेला नाहीये। त्या बाईच्या बाबतीमध्ये आणि लहान मुलीच्या बाबतीमध्ये 376च्या अनुषंगाने, जे जुनं IPC कलम 376 याच्या अनुषंगाने कुठलाही प्रकार झालेला नाहीये। त्यांची छेडखाण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे। वातावरण शांतता आहे, सर्वांना समजवलेलं आहे आणि गुन्ह्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे। सर्वजण आपापल्या घरी परतलेले आहेत।